त्या ठिकाणी नागाबाबांनी जेवण केलं, तिथं त्यांनी बेलाचं वृक्ष लावलं नाही, काही नाही, आपोआपच बेला झाडवलं. आता आम्ही गेलो त्याचं एवढं मोठं फळ होतं. म्हणलं बाबा किती चांगलं मोठमोठं बेल आहे, त्याला ते फार औषधी आहे. म्हणलं बाबा एवढं मोठं बेल. म्हणे बाबा खरं सांगतो तुम्हाला, आम्ही माळी, आम्ही फुलाचे झाडं वगैरे लावतो, पण फळं भागं लावतो, पण झाडं आम्ही बेलाचं लावलेलं नाही. हे ज्या ठिकाणी नागाबाबा जेवण केलं त्या ठिकाणी हे झाड आलेलं आहे बेल आपोआप. जनार्दन स्वामींच्या तपश्चर्याच्या भूमीमध्ये त्या नागाबाबाला घेऊन गेले. तिथं बसलं तर जनार्दन स्वामी दुपारच्या स्थानाला बाहेर आले. तिथं प्राणगुफा आहे. तुम्ही जर गेला असाल कधी जनार्दन स्वामीचे स्थान पाहता पाहता नाशिकला येताना अंदर सुरला बघा. आता चांगलं मंदिर बांधलं. त्यानंतर छोटंसं मंदिर होतं. एक खाली भुयार घर होतं. त्या भुयार घरामध्ये जनार्दन स्वामी अनुष्ठान करत. एक दिवस नाही, 2 दिवस नाही. कोणाकडं काही मागायचं नाही, कोणाकडं कोणी दिलं तर खायचं. अशी एक नरोटं ठेवायचं. ते देवळे म्हणतो आपण, तुम्ही खातो म्हणत असेल देवळे, तेच ठेवायचं. कोणीतरी दूध आणून दिलं, कोणीतरी आणा पैसा दिला तर त्याची खारीक आणून खायची किंवा ते दूध प्यायचे. आता भूक लागते सगळ्यांना, योगी असो कोणी असो, आणि मग कोणाकडं काही तर मागायचं नाही. हा सद्गुरू जनार्दन स्वामीचा आचार ऐकायला मिळणं सुद्धा अवघड आहे महाराज. आणि परिस्थिती तशी नाही, आजची परिस्थिती तशी नाही. कोणाकडं कधी मागितलं नाही. कधी असं कार्यक्रमाला दानपेटीसुद्धा जवळ ठेवली नाही त्यांनी. कोणाकडं तर काय घ्यायचं, हे तुमच्याकरता देतो असं म्हणणं सुद्धा ते कोणाला देऊन टाकायचं. माझ्याकरता नाही, हां देवाकरता देत असेल ते. किती महाराज स्वप्न होते. आम्ही या देहानं पाहिलं आहे. 20-22 वर्ष त्यांचे सानिध्य मला लाभलेले. नंतर बी आता 44 वर्ष बसून त्या सानिध्यात एक ना एक क्षण माहिती कसे जनार्दन. आता तसे होणं नाही, असं महापुरुष होणं नाही. जनार्दन अक्षरे 4 आम्हा भक्तांचे माहेर. जनार्दन अक्षरे 4 आम्हा भक्तांचे माहेर. आम्हा भक्तांचे माहेर. आम्हा भक्तांचे माहेर. जनार्दन अक्षरे 4 आम्हा भक्तांचे माहेर. जनार्दन अक्षरे 4 आम्हा भक्तांचे माहेर. त्याज्य कर्म हे कर्म आहे. यज्ञ दान हे कर्म तुम्ही करून राहिले. काय कर्म करायचे नागेश्वराबद्दल, काय करायचं दररोज, हे सांगण्यासाठी तुम्हाला सांगतो की जनार्दन स्वामी त्या भुयारातून बाहेर आले. आव आव महात्मा आव. काही ओळख नाही, काही नाही. का बरं महात्मा म्हणले? आपण आता कोणालाही महाराज म्हणतो.